नमस्कार, मी अदिती तरडे. साम टीव्हीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनमधली पहिलीच बातमी आहे राजकीय कोटातून. राज्यात पुन्हा राजकीय भूकंप घडणार आहे की काय असा सवाल आता उपस्थित होतोय. कारण आज अजित पवार काका पुतण्या एकाच मंचावर येणार आहेत. मात्र त्याआधी अजित पवार आणि जयंत पाटलांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दोघांमध्ये तब्बल 20 मिनिटांहून अधिक वेळ चर्चा झाली आहे. मागील काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याची सुद्धा चर्चा आहे. तर एकीकडे अजित पवार आणि जयंत पाटलांची भेट होत असताना शरद पवारांनीही या बैठकीत कटाक्ष टाकलाय. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये ही बैठक होत असताना शरद पवारांनी आत वळून पाहिलंय. दरम्यान यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर विद्या प्रतिष्ठान, रयत शिक्षण संस्था असते. आमच्या भेटीगाठी होत नाहीत, झाल्या तर आम्ही टाळतो अशा शब्दात राऊतांनी अजितदादा जयंत पाटलांच्या भेटीवरून निशाणा साधलाय. सुद्धा आमचे काही लोक जे सोडून गेले, आम्ही त्यांच्या शक्यतो वाऱ्यालाही फिरकत नाही. ज्या पद्धतीने महाराष्ट्राशी त्यांनी बेईमानी केली, गद्दारी केली, त्यांचं बरं असतं. यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असते, यांना एकत्र भेटण्यासाठी विद्या प्रतिष्ठान असतं, यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते. आमच्याकडे असं काही नाही. त्याच्यामुळे आमच्या काय भेटीगाठी कोणाशी होत नाहीत आणि होण्याची वेळ आली तरी आम्ही टाळतो. मी बोला आमच्याकडे का अशा संस्था नाही. आम्ही फाटके लोक आहोत रस्त्यावरचे. आम्ही भांडत राहू, लढत राहू आणि धडा शिकवू. तर या राजकीय सविस्तर बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आता वळूया राजकीय वेगवान बातम्यांकडे. न्यूज पॉइंट 20 मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर येणार आहेत. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. यावेळी जयंत पाटील, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकरही उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर आहेत. हिंसाचाराच्या घटनेनंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात येणार आहेत. फडणवीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा देखील ते घेणार आहेत. धारावीतील 1 इंचही जागा अदानीला देणार नाही असं मंत्री आशिष शेलार यांनी ठणकावलंय. धारावीत अदानींच्या नावानं एकतरी 7/12 दाखवावा असं आव्हानही त्यांनी विरोधकांना. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. नागपूर दंगल प्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना ताब्यात घेतलंय. हमीद इंजिनियर आणि यूट्यूबर मोहम्मद शहजाद खान अशी त्यांची नावं आहेत. महाल आणि हंसापुरी भागातील हिंसाचाराचं प्लॅनिंग केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. हिंसाचाराच्या घटनेनंतर 5व्या दिवशीही नागपुरात 9 पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी कायम आहे. तर 2 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संचारबंदी उठवण्यात आली आहे. सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर नागपूर शहरातील 11 पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. नागपूर दंगल प्रकरणात मास्टरमाइंड फहीम खानसह पोलिसांनी हमीद इंजिनियर आणि यूट्यूबर मोहम्मद शहजाद खान यांनाही ताब्यात घेतलंय. हमीद इंजिनियरनं मुजाहिद्दीनसाठी देणग्या गोळा करण्याचं आवाहन केलं होतं. तसंच त्यानं गाझाच्या लोकांसाठी देणग्या गोळा करत असल्याचं सोशल मीडियावरून आवाहन केल्याचं पुरावे आता सायबर पोलिसांच्या हाती लागले आहेत. माथेरान मोटार वाहनांसाठी खुले होणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असल्याने प्रदूषणाने इथलं वातावरण दूषित होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.
लाडक्या बहिणींची एसटी तिकिटातली सवलत 50% सवलत सुरूच राहणार आहे। लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा सवलतीचा प्रवास बंद होणार असल्याची चर्चा होती, मात्र ही सवलत सुरूच राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। घणसोली सेंट्रल पार्क मधील जलतरण तलाव लवकरच नागरिकांसाठी खुला होणार आहे। सेंट्रल पार्क मधील तलाव सुरुवातीपासूनच वापराविना पडून होता, त्यामुळे या तलावाची दुरावस्था झालेली, मात्र आता 60 लाख रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली आहे। नागरिकांसाठी मासिक पासाचे शुल्क 100 रुपये असणार आहे। जहां आप बहुत सारी मछलियां देख सकते हैं। 2 वर्षांपासून रखडलेला पुणे नाशिक हरित महामार्ग प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे। या मार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारने नुकतीच प्रसिद्ध केली आहे। 1545 हेक्टर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याचं स्पष्ट झालंय। शासनाच्या प्रशिक्षणाला अनेक शिक्षकांनी दांडी मारली आहे। सोलापुरात राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्थेचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं। धक्कादायक म्हणजे दांडी मारलेल्या शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण केल्याची प्रमाणपत्र दिली गेली आहेत, तर कोऱ्या प्रमाणपत्रांवर प्राचार्य आणि समन्वयकांच्या सह्या असल्याचं समोर आलंय। कर्जत येथील व्हिला बुकिंगच्या नावाखाली पर्यटकांची ऑनलाईन फसवणूक केली जाते। ओशिवरा पोलिसांच्या सायबर पथकानं कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलंय। आरोपीवर मुंबईच्या अनेक पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। याबाबत पोलिसांचा अधिकचा तपास सुरू आहे। युक्रेनने रशियाच्या 700 किलोमीटर आत घुसून जोरदार हल्ला केलाय। या ड्रोन हल्ल्यात रशियाचा एअरबेस उद्ध्वस्त झालाय। रशियाच्या एंगल्स स्ट्रॅटेजिक बॉम्बर बेसवर हा ड्रोन हल्ला करण्यात आला। स्फोटामुळे आजूबाजूच्या झोपड्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या, तर या परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले। चिंचवडमध्ये बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी 9 वर्षांपासून बंद आहे। आतापर्यंत 20 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत। आता तिसऱ्या टप्प्यातील कामे हाती घेण्यात आली आहेत, त्यामुळे आणखी 1.25 वर्ष हे संग्रहालय खुलं होण्यासाठी पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे। आजपासून IPLचा महासंग्राम रंगणार आहे। गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात सलामीला बार उडेल। सलग 2 महिने 10 संघ 13 ठिकाणं आणि 74 सामन्यांची मेजवानी क्रिकेट प्रेमींसाठी असणार आहे, पण या सामन्यावर पावसाचंही सावट आहे। तर आता बातमी समोर येते प्रशांत कोरटकर संदर्भात। गेल्या काही दिवसांपासून फरार प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे। कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला गेल्याचं बोललं जात आहे। त्याचा दुबईतला फोटो व्हायरल झालाय। शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला नाही। त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे, त्यामुळे तो दुबईत पळून गेल्याची माहिती सुद्धा आता समोर येते। तर शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर हा आता दुबईत पळून गेल्याचं समोर येतंय। दुबईतले त्याचे फोटो काही व्हायरल झालेले आहेत, ते फोटोज आता आपण साम टीव्हीवर पाहतोय। हायकोर्टाकडून त्याला दिलासा नाही मिळालाय आणि त्यावरच आता सोमवारी सुनावणी सुद्धा होणार आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना सुद्धा त्याने तर प्रशांत कोरटकर चंद्रपुरात लपल्याची सुद्धा चर्चा आता समोर येते। तर एकीकडे दुबईत असल्याचे त्याचे फोटो व्हायरल होत असताना आता चंद्रपुरात तो लपून बसल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळतेय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 19 मार्च पर्यंत प्रशांत कोरटकर चंद्रपूर येथील एका हॉटेलमध्ये होता, मात्र 19 मार्चला रात्री हॉटेलमधून बाहेर पडला, मात्र नागपूरच्या दिशेने आला नाही। त्यामुळे कोरटकरला अटकेपासून दूर ठेवण्यात काही पोलीस कर्मचारी त्याला मदत तर करत नाहीत ना, अशी सुद्धा शंका आता या सगळ्या परिस्थितीमुळे निर्माण होतीये।
तर प्रशांत कोरटकरचा दुबईतला एक फोटो आता समोर येतोय. तो दुबईत पळून गेल्याची चर्चा आता होतीये. त्यामुळे यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नागपूर पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले. नागपूर पोलिसांनीच प्रशांत कोरटकरला लपवल्याचा गंभीर आरोप आमदार मिटकरी यांनी केलाय. नागपूर पोलिसाचं अभय असल्याशिवाय प्रशांत कोरटकर असा पळवाट शोधू शकत नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे. प्रशांत कोरटकर अशा प्रकारे पोलिसांच्या नाकावर टिचून इतक्या दिवसाचा सापडत नसेल. तो चंद्रपूरला जातो, चंद्रपूरला तिथे पोलीस अधिकारी भेटतो आणि आता पोलिसांची दिशाभूल करायला तो दुबई मधला एक फोटो व्हायरल करतो की जा तुमच्यात हिम्मत असेल तर मला या दुबईला शोधायला. पण मी चॅलेंज देऊन सांगतो, तो दुबईत पळून गेलेला नाही. पोलिसांची दिशाभूल करण्याकरता त्यांनी तो फोटो जाणीवपूर्वक व्हायरल केलेला आहे. तर आता बातमी आहे नागपूर दंगल प्रकरणी. नागपूर दंगल प्रकरणावरून खासदार संजय राऊतांनी फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केलेत. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात दंगलीला खतपाणी घालणारे लोक बसवलेत अशी जहरी टीका राऊतांनी केली आहे. राज्याचं गृह खातं हे देवेंद्र फडणवीस सांभाळतात, जे एक महान व्यक्तिमत्व या देशातलं आहे. फडणवीस यांचं सरकार हे मनोरुग्णांचं सरकार आहे आणि त्या संपूर्ण सरकारवर सामुदायिक मानस उपचार करण्याची गरज असं एकंदरीत दिसायला लागलं. दंगलीला खतपाणी घालणारे लोक तुमच्या कॅबिनेटमध्ये बसलेले आहेत. विधिमंडळात बसून हे नरडी गरम करून वातावरण पेटवणारे लोक तुमच्या बाजूला बसलेले आहेत कॅबिनेटमध्ये. यानंतर महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमधल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. धाराशिवच्या उमरगा बसस्थानकातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या एसटी बस आज बंद राहणार आहेत. कर्नाटकातील विविध कन्नड संघटनांनी बंदची हाक दिल्याने ही बस सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान कलबुर्गी मार्गावर जाणाऱ्या विविध आगारांची बस वाहतूक बंद राहणार आहे. वसईच्या अंबाडी मार्गावर अनेक दिवसांपासून धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. वाहन चालक यामुळे हैराण झालेत. नागरिकांच्या घरात धूळ जात असल्यानं आरोग्य त्यांचं धोक्यात आलंय. धाराशिवच्या तुमसर शहरातील शिवाजी वार्डात गढूळ पाण्याचा पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. मात्र या समस्येकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. तसंच लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. आता पाहूया एक विशेष रिपोर्ट. UPI आता बंद होणार आहे. होय, तुम्ही जे ऐकलंय ते खरंय. कारण सोशल मीडियावरून एक दावा करण्यात आलाय. त्यामध्ये म्हटलंय की UPI येत्या 1 एप्रिल पासून बंद होणार आहे. मात्र खरंच UPI बंद होणार आहे का याची आम्ही पडताळणी केली आहे. त्यावेळेस काय सत्य समोर आलंय पाहूयात. UPI सेवा बंद होणार. डिजिटल पेमेंट करणाऱ्यांचे आता वांदे. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? डिजिटल पेमेंट हा व्यवहाराचा मोठा पर्याय आहे. हल्ली लोक चॉकलेट घेण्यापासून ते किराणा माल भरण्यापर्यंत, प्रवासाचं तिकीट ते पैसे ट्रान्सफर अशा छोट्या मोठ्या व्यवहारात UPI पेमेंटचा पर्याय स्वीकारतात. त्यामुळे आता सोशल मीडियावर UPI बंद होणार असा दावा केल्यानं अनेकांना टेन्शन आलंय. कारण UPI पेमेंटमुळे खिशात पैसे नसले तरी मोबाईलनं काम होतं. आणि आता हे UPI पेमेंट बंद का होणार आहे असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. 1 एप्रिल 2025 पासून सर्व बँका UPI बंद करणार आहेत. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आमच्या टीमनं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवरून माहिती मिळवली.
त्यावेळी अशी कोणतीही सूचना आढळली नाही. मात्र एप्रिलपासून सर्व बँकांना NPCIला महिन्याला रिपोर्ट द्यावा लागेल. यामध्ये UPI ID, ॲक्टिव्ह युजर्स, महिन्याला केलेल्या ट्रान्झॅक्शनची माहिती द्यावी लागणार आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. UPI सेवा बंद होणार नाही. NPCI कडून UPI व्यवहारांबाबत नवीन नियम जारी करण्यात आले. बँकांना नियमितपणे बंद केलेले मोबाईल नंबर हटवावे लागतील. UPI संदर्भात 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू होतील. त्यामुळे आमच्या पडताळणीत 1 एप्रिलपासून UPI सेवा बंद केली जाईल हा दावा असत्य ठरलाय. UPI बंद करण्याबाबत NPCI कडून अशी कोणतीही माहिती आलेली नाही. कोणाचीही फसवणूक होऊ नये, व्यवहार सुरळीत व्हावेत म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.